उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि मुलं मोबाईल आणि टी व्ही बघून बोर होतात. ते काहीतरी ॲक्टिव्हिटी सांग ना. असं जेव्हा माझी मैत्रीण मला म्हणाली तेव्हा मी तिला म्हटलं की विद्या वाईब्स मराठी या आपल्या चॅनेलवर मुलांसाठी समर ॲक्टिव्हिटीची सिरीज एक चालू झालेली आहे. तू बघितलीस का? आणि नसेल बघितली तर नक्कीच बघ, कारण यामध्ये मुलांना बिझी ठेवण्याचे अनेक गेम आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी आहे बेस्ट फ्रॉम वेस्ट, म्हणजेच टाकाऊपासून बेस्ट, आणि दुसरी आहे प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजेच काय तर ट्रेजर हंट, खजिन्याचा शोध. आणि जर तू ह्या ॲक्टिव्हिटी पाहिल्या नसतील तर आजच विद्या वाईब्स मराठी या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब कर. आणि हो, आज त्याचा दुसरा भाग येतोय. आता यामध्ये समर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांच्याकडून काय काय ॲक्टिव्हिटी करून घ्यायच्या, तर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे रोल प्ले. हा खेळ मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळ कसा खेळायचा? मुलांना वेगवेगळ्या भूमिका करायला सांगायच्या, जसे की शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, पेशंट, किंवा सर्वात मजेशीर म्हणजे आई आणि बाबा आणि मुलगा. म्हणजेच काय, मुलांना तुमचे कपडे किंवा तुमची ओढणी, चष्मा वापरू द्या. त्यांना घरातील लहान सहान निर्णय घेऊ द्या, जसे की आज जेवणात काय बनवायचे, किंवा पालकांसाठीचे महत्त्व. जेव्हा मुलं आईबाबांची भूमिका करतात तेव्हा त्यांना समजते की आईबाबांना किती काम करावे लागते. यामुळे त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. तसेच मुलांसमोर, लोकांसमोर बोलण्याची भीती जी आहे ती नाहीशी होते, ती त्यांना वाटत नाही आणि त्यांचा संवाद सुधारतो. यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे सावल्यांचे जग आणि रात्रीच्या गप्पा. पुढची ॲक्टिव्हिटी दुपारच्या कडक उन्हात किंवा रात्रीच्या वेळी करायची आहे. याला आम्ही शॅडो पेपेट्स किंवा सावल्यांचा खेळ असं म्हणतो. आता हा खेळ कसा खेळायचा? दुपारच्या वेळी खोलीत अंधार करा किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट भिंतीवर मारा अंधाऱ्या खोलीत. आपल्या हातांच्या बोटांचा वापर करून भिंतीवर पक्षी, कुत्रा, हरिण किंवा मासा यांच्या सावल्या तयार करा, जे आपण लहानपणी खेळत होतो. मुलांना देखील हे करायला शिकवा. किंवा रात्रीच्या वेळी गच्चीवर चटणी भाकर घेऊन जा, तिथे चांदण्या पाहत त्यांना तुमच्या बालपणीच्या गोष्टी सांगा. पालकांसाठी याचे महत्त्व हेच की सावल्यांच्या खेळांमुळे मुलांच्या हातांचे बोटाचे स्नायू मजबूत होतात. रात्री गच्चीवर गप्पा मारल्याने मुलांचे आणि तुमचे नाते खूप घट्ट होते. निसर्गाशी जवळीक साधल्यामुळे मुलांना मानसिक शांतता मिळते, जी मोबाईल स्क्रीनमुळे हिरावून घेतली आहे. आता वेळ आली आहे आपल्या पाचव्या आणि सर्वात पॉवरफुल ॲक्टिव्हिटीची, ती म्हणजे घरातील ऑलिम्पिक. हा खेळ कसा खेळायचा? घरातील उशा, लहान स्टूल, दोरी किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून जमिनीवर एक रस्ता तयार करा. मुलांना सांगा की उशीवरून उडी मारायची, स्टूलच्या खालून रांगत जायचे आणि बाटलीला हात लावून परत यायचे. जो सर्वात कमी वेळेत हे करेल तो जिंकणार. यात तुम्ही देखील स्वतः भाग घेऊन मुलांचे मनोरंजन करू शकता. यासाठी पैशांची नाही तर तुमच्या कल्पनेची आणि वेळेची गरज आहे. हे 5 खेळ खेळून पहा. तुमच्या खिशातला एकही रुपया खर्च होणार नाही आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. तुम्हाला या 5 खेळांपैकी कोणता खेळ सर्वात जास्त आवडला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ इतर पालकांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणाच्याही मुलाचा उन्हाळा मोबाईलमध्ये वायाला जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयांसह. तोपर्यंत धन्यवाद.